अध्याय 8 ब्राह्मण स्त्रीला वरदान. शनी प्रदोष व्रत महात्म्य. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारक सिद्धाना म्हणाला, आपण मला गोकर्ण महात्म्य सांगितलं. श्री गुरु श्रीपाद तिथं किती दिवस राहिले, त्यानंतर काय झालं ते ऐकण्याची मला फार इच्छा आहे. त्याविषयी मला सविस्तर सांगाल? श्री गुरुचरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे. नामधारकानं अशी विनंती केली असता आनंदित झालेले सिद्ध म्हणाले, आता तू लक्षपूर्वक ऐक. श्री गुरु श्रीपाद यती गोकर्ण क्षेत्री 3 वर्ष गुप्तपणे राहिले. त्यानंतर ते श्रीशैल पर्वतावर गेले. लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी तिथे ते 4 महिने राहिले. त्यानंतर ते कृष्णा गोदा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुरवपुरास गेले. कुरवपूर हे महाक्षेत्र आहे. त्याचं महात्म्य फारच मोठं आहे. जे लोक तिथं राहून उपासना करतात त्यांना सर्व प्रकारची सुख प्राप्त होतात. त्यांचं मनोरथ सिद्धीला जातं. श्रीपादयती तिथं राहत असताना असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. तिथं श्रीपादांनी अनेक लीला करून असंख्य लोकांची संकट दूर केली. त्या सर्वच लीला सांगू लागलो तर कथा विस्तार फार होईल, पण त्यातील काही महत्वाच्या लीला सांगतो. एकाग्र चित्तानं ऐक. त्या कुरवपूर क्षेत्रात वेदशास्त्र संपन्न असा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं अंबिका. ही स्त्री अत्यंत सात्विक धर्मपरायण होती. परंतु तिच्या संसारात एक मोठं दुःख होतं. तिला पुत्र होत असत, पण ते जगत नसत. तिनं अनेक तीर्थयात्रा केल्या, व्रतवैकल्य केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे अनेक वर्षांच्या उपासनेनं तिला एक पुत्र झाला, परंतु दुर्दैवानं तो मंदबुद्धीचा झाला. त्याला कशातही गती नव्हती. त्याची मुंज करण्यात आली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्या ब्राह्मणानं त्या मुलाला अनेक प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याला शिक्षा केली, पण त्याला काहीच विद्या जमत नव्हती. त्याच्या वडिलांना मोठी चिंता वाटू लागली. त्यानं अनेक नवसायास केले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. वडील त्याला शिक्षा करू लागले की आईला फार वाईट वाटत असे. ती त्यांना म्हणे, तुम्ही त्याला विनाकारण मारू नका हो. तो मंदबुद्धीचा आहे, त्याला तो काय करणार? आपलं हे पूर्वकर्म आहे, दुसरं काय? अहो, निदान आपला पुत्र जिवंत आहे यातच समाधान माना. काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला. त्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली. पोट भरण्याची भ्रांती निर्माण झाली. भीक मागून जगण्याची वेळ आली. मुलगा मोठा झाला. त्याच्या लग्नाचं वय झालं, पण त्याला मुलगी कोण देणार? लोक त्याची निंदा करत म्हणू लागले, तुझा पिता मोठा विद्वान वेदांती आणि त्याच्या पोटी जन्मास आलेला तू परशुराम, तुझा जन्म फुकट गेला. भीक मागताना लाज कशी वाटत नाही? त्यापेक्षा गंगेत जीव का नाही देत? ही जननिंदा ऐकून त्या माता पुत्रांना अत्यंत दुःख होत असे. तो मुलगा आईला म्हणाला, मला ही जननिंदा सहन होत नाही. त्यापेक्षा जीव दिलेला बरा. त्याच्या आईलाही जीवन नकोस झालं. मग ती आपल्या मुलाला बरोबर घेऊन खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या काठावर गेली. त्या दोघांनी गंगेच्या पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी श्रीपाद यती तिथं स्नान करत होते. त्यांना पाहून त्या दोघांनी पाण्यातच त्यांना वंदन केलं. त्या मुलाची आई म्हणाली, या गंगेत प्राणत्याग करावा अशी आमची इच्छा आहे. आत्महत्या करणं महापाप असल्यानं आम्हाला सद्गती मिळावी
असा आपण आशीर्वाद द्यावा. तुम्ही आत्महत्या का करत आहात? असं श्रीपादांनी विचारलं असता तिनं सर्व हकीकत सांगितली. शेवटी म्हणाली, यतिवरा, आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा त्रैलोक्य पूजनीय पुत्र मला प्राप्त व्हावा. तेव्हा श्रीपाद यतींनी शिवाची आराधना करण्याचा उपदेश तिला केला. ते म्हणाले, पूर्वी एकदा एका गवळणीनं शिवव्रताचं आचरण केलं. त्यामुळे त्यांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार झाला. असं सांगून त्यांनी तिला शनी प्रदोषाचं व्रत करण्यास सांगितलं. मग त्यांनी उज्जयिनी नगरातील एक प्राचीन कथा सांगितली. श्रीपादयती म्हणाले, ही कथा आहे उज्जयिनी नगरातली. एकदा त्या नगरात एक मोठी अद्भुत कथा घडली. त्या नगरात चंद्रसेन नावाचा एक धर्मशील राजा होता. मणिभद्र नावाचा त्याचा मित्र होता. तो भगवान शंकराची उपासना करीत असे. त्याच्या भक्तीनं प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला एक अद्भुत तेजस्वी मणी दिला. त्या मण्याच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होत असे. इतकंच नव्हे तर पाषाणाचंही सोनं होत असे. तो मणी म्हणजे चिंतामणीच होता. जे चिंतावं ते त्या मण्याच्या प्रभावानं प्राप्त होत असे. असा तो मणी मणिभद्र गळ्यात धारण करत असे. इंद्रसेन आणि मणिभद्र मित्र असल्यामुळे इंद्रसेनही तो मणी गळ्यात धारण करत असे. तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा असं अनेकांना वाटत असे. अनेक राजांनी तो मणी विकत मागितला, पण इंद्रसेनानं त्याला साफ नकार दिला. त्यानं तो मणी अगदी गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवला होता. इंद्रसेन तो मणी बऱ्या बोलानं देत नाही हे पाहून इतर राजे लोकांनी युद्ध करून तो मणी हिरावून घेण्याची धमकी दिली. पण इंद्रसेनानं त्या धमकीला जुमानलं नाही. मग इतर राजांनी सैन्यासह उज्जयिनीवर स्वारी केली आणि नगराला वेढा घातला. त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती. संध्याकाळी तो निश्चिंत मनानं भगवान शंकराची पूजा करण्यास बसला. मोठ्या थाटात त्याची पूजा चालू होती. राजा इंद्रसेन महाबळेश्वर शिवलिंगाची अगदी शांत चित्तानं पूजा करत होता. त्याच वेळी काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन मंदिरात चाललेली ती पूजा बघत होत्या. ती पूजा पाहून आपणही अशीच पूजा करूया असं म्हणून गवळ्यांच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवलिंग, मंदिर, खांब, पानं, फुलं, बिल्वपत्र इत्यादी सगळं काही दगडांचंच कल्पून लुटूपुटूची शिवपूजा सुरू केली. काही वेळानी गवळणी परत गेल्या. थोड्या वेळानी त्या परत आल्या आणि आपापल्या मुलांना भोजनासाठी म्हणून घरी घेऊन गेल्या. परंतु एक मुलगा मात्र पूजा टाकून गेला नाही. तो पूजा करण्यात गढून गेला होता. डोळे मिटून शिवध्यान करत होता. त्याची आई परत आली. ती आपल्या मुलाला रागारागानं घराकडे ओढत नेऊ लागली. पण तो मुलगा पूजा टाकून जाण्यास तयार होईना. त्या मुलाच्या आईनं रागारागानं ती पूजा मोडून टाकली. त्यामुळे तो मुलगा रडू लागला, गडाबडा लोळू लागला. तेथील दगडावर डोकं आपटून प्राण देण्याचा त्यानं निश्चय केला आणि अत्यंत शोकाकुल होऊन बेशुद्ध पडला. त्या मुलाची ती भोळी भाबडी भक्ती पाहून प्रसन्न झालेले शंकर तिथं प्रकट झाले. त्यांनी रत्नखचित शिवलिंग निर्माण केलं आणि त्या मुलाला प्रेमानं जागं करून वर मागण्यास सांगितलं. मुलानं डोळे उघडून समोर पाहिलं तो प्रत्यक्ष भगवान शंकर स्मितहास्य करत उभे होते. भोवती भव्य रत्नखचित शिवमंदिर सूर्य तेजाप्रमाणे चमकत होतं. ते पाहून आश्चर्यचकित झालेला तो मुलगा शिवचरणांवर मस्तक ठेवून हात जोडून म्हणाला, भगवंत, माझ्या आईवर रागावू नका. तिनं आपली प्रदोष पूजा मोडून टाकली. तिला क्षमा करा.
त्या मुलानं अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर अधिकच प्रसन्न झाले आणि म्हणाले, बाळा, तू चिंता करू नकोस. मी तुझ्या आईवर मुळीच रागावणार नाही. तिच्या पोटी भगवान विष्णू अवतार घेतील आणि तुझ्या आईला लालन पालन करण्याचं भाग्य लाभेल. तुमच्या वंशाची भरभराट होईल. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. असं सांगून भगवान शंकर त्या लिंगात गुप्त झाले. मात्र ते रत्नखचित मंदिर जसंच्या तसं राहिलं. त्या मंदिराचा कोटी सूर्यासम दिव्य प्रकाश नगराबाहेर पसरला होता. ज्या राजांनी नगराला वेढा घातला होता ते तो दिव्य प्रकाश पाहून चकित झाले. त्यांच्या मनातील राग द्वेष भावना नाहीशा झाल्या. ते शिवदर्शनासाठी नगरात आले. इंद्रसेन राजा मोठा पुण्यवंत आहे. त्याला विरोध करणं योग्य नाही असा विचार करून ते इंद्रसेनाला भेटायला गेले. राजा इंद्रसेनानं सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या प्रेमानं त्यांचं स्वागत केलं. मग राजा इंद्रसेन सर्वांना बरोबर घेऊन ते रत्नखचित शिवमंदिर पाहण्यासाठी गेला. त्यावेळी त्या गवळ्याचं घरही रत्नखचित झालं होतं. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. राजानं त्या गवळ्याच्या मुलाची चौकशी केली असता त्यानं सगळी हकीकत सांगितली. ती ऐकून आनंदित झालेल्या सर्वांनी त्या मुलाला अनेक भेटवस्तू दिल्या. मग सर्व राजे स्वस्थळी निघून गेले. प्रदोषकाळी केलेल्या शिवपूजनेचे हे फळ आहे हे राजाला समजलं. त्याला अतिशय आनंद झाला. तो मुलगा आपल्या घरी गेला आणि आईला म्हणाला, आई, तुझ्या पोटी नारायणाचा अवतार होणार आहे असं भगवान शंकरांनी वरदान दिलं आहे. प्रदोषकाळी तू शिवपूजा पाहिलीस, त्यामुळे शंकरांनी तुला क्षमा करून हा वर दिला आहे. ही कथा सांगून श्रीपाद त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, तू सुद्धा प्रदोष पूजा कर. तुला माझ्यासारखा पुत्र होईल. तू कसलीही चिंता करू नकोस आणि मनात शंकाही बाळगू नकोस. असं बोलून श्रीपादानं त्या स्त्रीला अनेक आशीर्वाद दिले. मग त्यांनी त्या स्त्रीच्या मतिमंद मुलाला जवळ बोलावून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याच क्षणी त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रकट झालं. तो मुलगा आता अत्यंत तेजस्वी दिसू लागला. त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला. ती श्रीपादांना म्हणाली, आज मला तुमच्या रूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला. पुढील जन्मी मला तुमच्यासारखा पुत्र होईल असा वर मला दिला आहे. त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. त्या स्त्रीनं श्रीपादांना प्रत्यक्ष शंकर मानून नित्य प्रदोषकाळी त्यांची पूजा करण्याचं व्रत घेतलं. तिच्या पुत्राचाही पुढे विवाह झाला. त्याला पुत्र पौत्रादी सर्व काही प्राप्त झालं. नामधारकाला ही कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, श्री गुरु असे कृपावंत दयावंत आहेत. ते आपल्या भक्तांचं सर्वतोपरी रक्षण करतात. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील ब्राह्मण स्त्रीला वरदान शनी प्रदोष व्रत महात्म्य नावाचा अध्याय 8 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.